ओम साईराम मैत्रिणींनो, घे भरारी सखी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हे आज आपण 28 छातीच्या मापाचं ब्लाऊजची कटिंग पाहणार आहोत। फोरटक्स ब्लाऊजची कटिंग। हे पहा, याची तयार उंची आहे 12.5 इंचावरती तयार उंची आहे। तर आपण 13.5 इंच उंची घेतलेली आहे। ह्याची 1 इंच आपण शिलाई मार्जिंगसाठी घेतलेला आहे। आता ह्याच्यासाठी शोल्डर आपण घेणार आहोत 5 इंचावरती। 5 इंचावरती आपण शोल्डर मार्क केलेला आहे। त्याच पद्धतीने खालच्याही साईडला पहा, इकडे 5 इंचावरती आपल्याला असं थोडंसं डॉट करून घ्यायचं आहे सरळ रेषेत येण्यासाठी। आणि ह्याचा पहा मुंडा आपण घेणार आहोत 5.5 इंच अंतरावरती घेणार आहोत। 5.5 इंचावरती आपल्याला ह्याचा मुंडा देऊन घ्यायचा आहे। मुंडा म्हणजे आर्महोल, दोन्ही भाषेमध्ये सांगते म्हणजे कन्फ्युजन नको व्हायला। आर्महोल घेणार आहोत आपण 5.5 इंचावरती। आता हे पहा, 28 छातीचा चौथा भाग येतो 7 इंच, 7 चोक 28। आता त्याचा आपण चौथा भाग काढला 7 इंच, प्लस त्यामध्ये आपण 2 इंच शिलाई मार्जिंग ॲड करणार आहोत। तुम्ही 1.5 इंचही करू शकता, 2 इंचही करू शकता। नवीन शिकणाऱ्यांसाठी 2 इंच तुम्ही कंपल्सरी घ्यायचं आहे। कमी जास्त झालं, काही प्रॉब्लेम आला तरी पण तुम्हाला ॲडजस्ट करता यायला पाहिजे। खास नवीन शिकणाऱ्यांसाठी मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ अपलोड करत आहे। आता हे पहा, अशा पद्धतीने आपण 9 इंचावरती वरच्या साईडला मार्क केलं। सेम त्याच पद्धतीने आपल्याला कमरेच्या साईडलाही 9 इंचावरतीच अंतर आपल्याला इकडे मार्क टाकून घ्यायचं आहे। दोन्ही साईडला हे पहा 9 इंचावरती आपण मार्क करून घेतलेला आहे। आता याचा आपल्याला गळ्याची रुंदी घ्यायची आहे, ती 2 इंचावरती घ्यायची आहे। गळा रुंदी 2 इंच घेत आहोत आपण। या साईडला आपल्याला पहा हे दोन्ही डॉट असे जोडून घ्यायचे आहेत व्यवस्थित। वरच्या साईडला 9 इंच मार्क केलं होतं, त्याच पद्धतीने खालच्या साईडलाही 9 इंचच घेतलेला आहे आणि सरळ रेषेमध्ये असं आपण जोडून घेतलेलं आहे। आता गळ्याची उंची ही आपल्यावरती अवलंबून आहे, आपल्याला किती हवी आहे। मी उंचीच्या हिशोबाने पहा 9 इंचावरती मार्क करून घेतलेला आहे। जर 6 इंचाच्या आतमध्ये जर तुमची गळा रुंदी असेल, गळ्याची उंची हे पहा आपण इथे 3 इंच घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने सरळ जोडून घेत आहोत। जर 6 इंचाच्या कमी जर तुमची गळ्याची समजा उंची असेल तर तुम्हाला 5.5 इंचावरती शोल्डर घ्यायचा आहे, हे लक्षात ठेवा तुम्ही। इथे आपण गळा खोली जास्त आहे ह्या हिशोबाने घेतलेलं आहे। आता इथे पहा, आपल्याला मुंडा खोली जी 1.5 इंच असते ती आपल्याला इथे 1.25 इंचावरतीच घ्यायची आहे, 1.5 इंच घ्यायची नाही आहे। कारण डीप नेक असेल तर त्यावेळेस काखेमध्ये झोळ येण्याची शक्यता असते, त्यामुळे मी 1.25 इंचावरती इथे घेतलेली आहे। ज्यावेळेस 6 इंचापेक्षा छोटा गळा तुमचा असेल त्यावेळेस तुम्ही इथेही 1.5 इंच घ्यायचं आहे आणि शोल्डर 5.5 इंच घ्यायचं आहे। एवढे बदल करायचे आहेत। वयस्कर आजींचं जेव्हा आपण ब्लाऊज शिवतो त्यावेळेस हे 2 बदल तुम्ही कंपल्सरी करायचे आहेत, लक्षात ठेवा। आता ह्याचा आपण सेंटर काढून घेतलेला आहे। 5.5 इंच तुम्हाला शोल्डर आणि मुंडा घ्यायचा आहे आणि 1.5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे। ज्यावेळेस 6 इंचाच्या पेक्षा कमी तुमचं गळ्याची उंची असेल त्यावेळेस, जेव्हा आपण डीप नेक शिवणार आहोत त्यावेळेस आपल्याला किती घ्यायची आहे, 5 इंच शोल्डर घ्यायचं आहे, 5.5 इंच मुंडा खोली घ्यायची आहे आणि 1.25 इंचावरती आपल्याला इकडे पहा कर्व शेप असा देऊन घ्यायचा आहे। मुंडा खोली 1.25 इंचावरती घ्यायची आहे। आता तिथे आपण कर्व शेप देऊन घेतला। आता ह्या साईडला आपल्याला पहा टक्ससाठी इथे 4 इंचावरती आपण मार्क केलेला आहे मागच्या टक्ससाठी आणि उंची घेतलेली आहे 4 इंचावरती। तयार आपली ती 3.5 इंचावरती टक्स येणार आहे। आता दोन्ही साईडला पहा अर्धा इंच आपल्याला असं मार्क करून घ्यायचं आहे, म्हणजे पूर्ण 1 इंच आपलं कवर होणार आहे। आता दोन्ही पॉईंट आपल्याला व्यवस्थित असे जोडून घ्यायचे आहेत। हा झाला आपला मागच्या साईडचा टक्स। हे पहा अशा हिशोबाने मागच्या साईडचा हा टक्स तयार झालेला आहे। आता हे पहा कमरेच्या साईडला जिथे आपण फिटिंग करतो त्या साईडला आपल्याला अर्धा इंच वरच्या साईडला असं करून घ्यायचं आहे। ज्यावेळेस फिटिंग करतो त्यावेळेस दोन्ही साईडने असं कपडा निघतो, असा कधीतरी असं वेगळं दिसते, त्यामुळे इथे आपण अर्धा इंच असं क्रॉस करून घेणार आहोत। त्याने ब्लाऊजची फिनिशिंग स्टिच केल्यानंतर खूप छान दिसते। ते आवडीनुसार आहे, तुम्हाला जर आवडलं तर करा, एखाद्या कस्टमरला आवडत नाही तर त्यावेळेस तुम्ही ही ट्रिक यूज करायची नाही आहे, हे लक्षात ठेवायचं आहे। अशा पद्धतीने जर कट केलं तर खूप सुंदर दिसते। अर्धा इंच क्रॉस असं कट केला ना तर त्यावेळेस ब्लाऊजला फिनिशिंग खूप छान येते। पण एखाद्याला नाही आवडत असेल तर त्यावेळेस तुम्ही सरळच ठेवायचं आहे, त्याला अर्धा इंच वरती असं घ्यायचं नाही आहे।
ज्या मी ट्रिक्स सांगते त्या लक्षात ठेवा काळजीपूर्वक. तुम्हाला सर्वच टिप्स मी याच्यामध्ये सांगते, कटिंग पण दाखवत आहे आणि त्याबरोबरच तुम्हाला अशा व्यवस्थित अशा काही टिप्सही देत आहे, जेणेकरून त्या तुम्हाला उपयोगी येणार आहेत. नवीन शिकणाऱ्यांसाठी खास या महत्त्वाच्या टिप्स आहेत. हे पहा, आता आपला हा बॅक पार्ट हा कट झालेला आहे. पहा, हे साईडची जी हीच क्रॉसची मी अर्धा इंच घेतलेली आहे, त्याबद्दलच मी तुम्हाला बोललेली आहे की कस्टमरला आवडत असेल तर करा, नाही आवडत असेल तर करू नका. आता हे पहा, आपला बॅक पार्ट कट करून झालेला आहे. तर आपण फ्रंट पार्ट कट करणार आहोत. हे पहा, आता फ्रंट पार्टसाठी आपल्याला एक्स्ट्रा 1 इंच घ्यायचं आहे कंपल्सरी. पुढचा पार्ट जेव्हा आपण कट करतो त्यावेळेस आपल्याला 1 इंच ह्यामध्ये एक्स्ट्रा मार्जिन ॲड करायची आहे उंचीमध्ये. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे आता एक सरळ रेषा देऊन घेणार आहोत. 1 इंच उंची आपल्याला पाठीमागच्या भागापेक्षा समोरच्या भागाला 1 इंच उंची वाढवून घ्यायची आहे. आणि आय हुक पट्टीसाठी अर्धा इंच कंपल्सरी प्रत्येक ब्लाऊजच्या कटिंगमध्ये तुम्हाला हे मेथड यूज करायचीच आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा ठेवायचंच आहे. हे पहा, अशा हिशोबाने आपल्याला अर्धा इंच आय हुक पट्टीसाठी या साईडला अशी सरळ एक रेष देऊन घ्यायची. हे पहा, खालच्या साईडने 1 इंच आणि या साईडने अर्धा इंच, एवढेच बदल आपण समोरच्या भागासाठी केलेले आहेत आत्तापर्यंत. हे पहा, आता जसा आपण मागचा भाग कट केला होता सेम तसंच आपल्याला ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. वाढवलेला भाग सोडून द्यायचा आहे आणि बरोबर असं फिनिशिंगमध्ये ठेवून घ्यायचं आहे. आणि जसा आहे सेम तसंच आपल्याला हा आखून घ्यायचा आहे. जसा मागचा भाग होता सेम तसंच तो आपल्याला आखून घ्यायचा आहे. पुढच्या भागासाठी आपण याच्यामध्ये अजून थोडे वेगळे बदल करणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने आपल्याला पूर्ण हे मार्क करून घ्यायचं आहे. खूप सुंदर असा ब्लाऊज बसतो. ह्या पद्धतीने कट करून पहा एक वेळा, एकदम फिनिशिंग मस्त येते ह्याला. हे पहा, आता आपण पूर्णतः असा ड्रॉ करून घेतलेला आहे. मागचा भाग जसा होता सेम तसाच. आता ह्याची गळ्याची रुंदी जी आहे ती आपल्याला 2 इंचावरतीच देऊन घ्यायची आहे. अर्धा इंच एक्स्ट्रा वाढवलेलं ह्याच्यात घ्यायचं नाही आहे. त्याच्या पुढे आपल्याला 2 इंच घ्यायची आहे. आणि गळ्याची उंची नॉर्मल मी कॉमन तुम्हाला 6 इंच सांगत आहे. कोणाची 5.5 असू शकते, कोणाची 6 असू शकते. आणि गळ्याची रुंदीही त्याच पद्धतीने घ्यायची आहे. 2.5 इंचही घेऊ शकता आणि 3ही घेऊ शकता. डीप नेकच्या हिशोबाने मी 3 इंच घेतलेले आहे. जर कोणाला डीप नेक आवडत नसेल तर तुम्ही इथे 2.5 इंचही घेऊ शकता. ह्या ट्रिक्स लक्षात ठेवा काळजीपूर्वक. व्हिडिओ स्किप न करता पहा, तेव्हा तुम्हाला छोट्या छोट्या ट्रिक्स ह्या लक्षात येणार आहेत. आता मी तुम्हाला नॉर्मल फक्त गोल शेपचा नेक देऊन दाखवलेला आहे. तुम्हाला हवा तो नेक तुम्ही या साईडला देऊ शकता. हे पहा, आता आपण योगपट्टीसाठी 2.5 इंचावरती मार्क करणार आहोत. छोट्या साईजचं ब्लाऊज आहे त्यामुळे आपल्याला इकडे 2.5 इंचाची चोकपट्टी घ्यायची आहे. जर आपलं 32च्या वरती जर माप असेल तर त्यावेळेस 34-36 त्यावेळेस आपण 3 इंच उंची घ्यायची आहे. आता हे छोट्या साईजचं आहे त्यामुळे इकडे आपण 2.5 इंचाचीच योगपट्टी घेणार आहोत. हे पहा, अशा पद्धतीने 2.5 इंच अंतर आपण घेतलेलं आहे. 1 इंच जे आपण एक्स्ट्रा वाढवलं होतं त्याला पकडून 2.5 इंच घेतलेलं आहे. आणि पाऊण इंचावरती हे पहा या साईडला आपल्याला योगपट्टीच्या वाढवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि हे पहा, या साईडला आपली जी एक्स्ट्रा वाढवलेली पट्टी सोडून 2.5 इंचावरती तुम्हाला इथे मार्क करायचं आहे. आणि फ्रेंच कर्व जे आहे आपल्याकडे त्याच्या साहाय्याने आपल्याला असं इथे पहा जोडून घ्यायची आहे ही योगपट्टी. जर तुमच्याकडे फ्रेंच कर्व नसेल तर तुम्ही हाताने देऊ शकता. नवीन शिकत असाल तर फ्रेंच कर्व घेऊन या, त्याने तुम्हाला खूप सारी मदत होणार आहे. हे पहा, अशा पद्धतीने आपण इथे आता 5.5 इंचावरती ह्याचा आर्म होल आपण असा ड्रॉ करून घेत आहोत. आपल्याला पुढच्या साईडचा शेप देऊन घ्यायचा आहे मुंड्याचा, त्यामुळे हे पहा अशा पद्धतीने करून घेतला. आता मागची 1.25 इंच घेतली होती तर पुढच्या साईडला आपल्याला 1 इंचावरती घ्यायचं आहे. अशा पद्धतीने पहा 1 इंचावरती घेऊन त्याला आपण असं शेप देऊन घेतला. 1 इंचावरती असं आपल्याला हा शेप देऊन घ्यायचा आहे. ज्यावेळेस आपण इथे काखेमध्ये टक्स टाकून घेऊ त्यावेळेस थोडं हलकंसं वाटलं तुम्हाला तर फिनिशिंग देऊन घ्यायची. आता पुढच्या साईडला वरच्या बाजूने इकडे आपल्याला अर्धा इंच वाढवायचं आहे टक्स देण्यासाठी. आपण जो काखेमधला टक्स देतो त्यासाठी अर्धा इंच वाढवायचं आहे. आणि खालच्या साईडला इथे पहा आपल्याला योगपट्टीच्या वरती इथे 1 इंच वाढवून घ्यायचं आहे अंतर. हे पहा, रुंदीमध्ये फक्त एवढाच बदल करायचा आहे. वरच्या साईडला अर्धा इंच आणि खालच्या साईडला 1 इंच. आता हे पहा, इथे आपल्याला ह्याची टक्ससाठी रुंदी घ्यायची आहे 4 इंचावरती. बरोबर असं 4 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे.
आणि याला दोन्ही साईडने अर्धा अर्धा इंच असं टक्ससाठी मार्क करून घ्यायचं आहे. त्या साईडला अर्धा आणि ह्या साईडला अर्धा, आपल्याला 1 इंच फक्त कवर करायचं आहे. आणि ह्याची टक्सची जी उंची आहे ती आपल्याला घ्यायची आहे 2 इंचावरती. टक्सची उंची घ्यायची आपल्याला 2 इंच आणि हे दोन्ही डॉट आपल्याला असे व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. उंची तुमची थोडी अर्धा इंच कमी किंवा जास्त असू शकते, ॲडजस्ट करून घ्यायचं त्याच्यामध्ये आहे. हीच मेथड वापरायची आहे. आता हे पहा, याचा आपल्याला मिडल सेंटर घ्यायचं आहे. 5 इंच भरते 2.5 इंच घ्यायचं आहे आणि समोरच्या साईडला 2.5 इंचावरती आपल्याला असा हा टक्स मार्क करून घ्यायचा आहे. तर याच्यामध्ये 1 इंच अंतर ठेवायला हवं, पण 1.5 इंच ठेवलं ना तर असं एकदम व्यवस्थित ब्लाऊज बसतो. आणि 1 इंच जर अंतर तुम्ही मध्ये सोडलं तर ते व्यवस्थित बसत नाही, असं एकाच जागेवरती सगळे शिलाई आल्यासारखं दिसतं. त्यामुळे 1.5 इंच अंतर घेतलेलं आहे आपण. आणि खालच्या साईडला पाहता ही जी सरळ लाईन घेतलेली आहे ते तिथपासून आपल्याला 2.5 इंच वरती यायचं आहे. मध्ये आपण 1.5 इंच अंतर घेतलं होतं, इथे 2.5 इंच वरती यायचं आहे आणि तिरका असा इकडे एक टक्स मार्क देऊन घ्यायचा आहे आपल्याला, तिरकस असा. आता या साईडला पहा, आपल्याला 1.5 इंचावरती सरळ असं मार्क करून घ्यायचं आहे. आणि इकडे जो आपण 1.5 इंच अंतर घेऊन जो टक्स घेतला होता पॉईंट, त्यावरती हे पहा अशा पद्धतीने आपल्याला इथे जोडून घ्यायचं आहे. खूप सोपी पद्धत आहे, एकदम इझी आहे आणि एवढं सुंदर ब्लाऊज बसतो ना हा, खूप छान बसतो. हे पहा, आता हे दोन्ही पॉईंट आपण जोडून घेतले. आता ही 30 सरळ लाईन जी आहे ती आपल्याला त्याला मिळवून घ्यायची. हे पहा अशा पद्धतीने हा टक्स पूर्ण इथे मिळवून घ्यायचा. आता ह्या साईडला पहा, आपण कमरेच्या साईडला इकडे बॅक साईडला आपण अर्धा इंच पहा वरच्या साईडला गेलो होतो. सेम त्याच पद्धतीने या साईडलाही वरच्या साईडला घ्यायचं आहे. इथे मी सरळ रेष देऊन दाखवते, पण तुम्ही इथे थोडंसं असं कर्व शेपमध्ये करून घ्यायचं आहे. पूर्ण सरळ अशी रेष जी आहे आपण घेतलेली सेम त्याच पद्धतीने कट नाही करायचं आहे. मी कट करताना तुम्हाला दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने आपलं हे ड्रॉ करून झालेलं आहे. खूप छान अशी इझी एकदम सोपी पद्धत आहे ही. एक वेळा नक्की ट्राय करून पहा. हे पहा, अशा पद्धतीने आपला आता ड्रॉ करून झालेला आहे. आता आपण याला कट करून घेऊ. याच्यामध्ये एक्स्ट्रा तुम्हाला कुठेही मार्जिंग वाढवायची नाही आहे, काही करायचं नाही. हे पहा, इथे कसं मी कर्व शेपमध्ये कट केलेलं आहे अशाच पद्धतीने करून घ्यायचं आहे. सरळ रेषेवरती कट करायचं नाही आहे, थोडंसं असं खोलगटसारखं कट करायचं, बस एवढाच फरक करायचा आहे. अशा पद्धतीने हा आता आपला मागचा मुंडा आहे तो आपण कट नाही करायचा आहे. पुढच्या साईडला जो आपण ड्रॉ केला होता तो मुंडा इथे कट करून घ्यायचा आहे. हलक्या हाताने थोडंसं आतमध्ये असं आपण करून घेतलेलं आहे. त्याच हिशोबाने ह्याला थोडं आतल्या साईडला घ्यायचं आहे, म्हणजे काखेत झोळ येत नाही. खूप छोट्या छोट्या टिप्स आहेत तुम्हाला मी याची 28 साईजची कटिंग दाखवलेली आहे. नक्की एक वेळा ट्राय करा आणि कशी झाली आहे कशी नाही ते मला नक्की कमेंट करून सांगा. हे पहा, अशा पद्धतीने आपली ही कटिंग झालेली आहे. आता आपण योकपट्टी कट करणार आहोत. या पद्धतीने वरची साईड कट झाली. आता जिथे आपण मार्क केलं होतं तिथून पासूनच आपल्याला योकपट्टी कट करायची आहे. एक्स्ट्राचं समोरचं जे आहे ते आपल्याला घ्यायचं नाही आहे, त्यामध्ये आपलं टक्समध्ये जाणार आहे. आता इथे पहा, आपण टक्स हा फोल्ड करून मी तुम्हाला दाखवते. टक्स फोल्ड केल्यानंतर योकपट्टी आणि वरच्या पार्टचा जो भाग आहे तो बरोबर इक्वल होणार आहे. 1 इंच पुढे जे राहिले ते आपल्याला हे टक्समध्ये जाणार आहे. ही पहा, पिन लावून दाखवलेलं आहे. आता 1 इंच टक्समध्ये गेलं आणि बरोबर अशी पट्टी ठेवून घेतली तर याचं 2 इंच अंतर एकदम इक्वल येणार आहे, सेम टू सेम येणार आहे, कमी जास्त कुठेही होणार नाही आहे. अशा पद्धतीने नक्की ट्राय करून पहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.